नमस्कार मित्रांनो, आज सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध या देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे। याच्याविषयी थोडक्यात माहिती। शिवपार्वती यांचे एकत्रित रूप पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका मातेचा अवतार मानले जाते। महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्य पीठ आहे। त्यामुळे या ठिकाणास मूळपीठ म्हणून ओळखले जाते। औंधासूर राक्षसाचा भक्तजनावर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचे राजे श्री ज्योतिबा दक्षिणेच्या कटागिरी सध्याच्या औंध पर्वतावरती चालून आले, परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली। दिव्य स्मरण करताच या असुराचा वध करण्यासाठी आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांना उमगले। तेव्हा ज्योतिबांनी आदिमायेस यमाई अशी साद घातली। याच साद ऐकून आदिमाया आदिशक्ती रेणुका देवीने यमाईचा अवतार धारण केला। काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास 2 मीटर उंच असून पायाची मांडी घालून बसलेल्या स्थितीत आहे। मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांची प्रतिमा आणि मूर्ती आहेत। टेकडीवरील मंदिराव्यतिरिक्त यमाई देवीचे औंध या गावात देखील एक मंदिर आहे। तर चला तर मित्रांनो, आपणही जाऊया आणि यमाईचं दर्शन घेऊया औंध या ठिकाणी। आपण जर सातारावरून औंधला जाणार असाल तर फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आणि वडूजवरून जर येणार असाल तर फक्त 15 किलोमीटर अंतरावर आणि कराडवरून येणार असाल तरी पण 15 किलोमीटर अंतरावर असणार हे औंध गाव अतिशय प्रसिद्ध आणि